मस्त कुरकुरीत असं भडंग आपण बघणार आहोत. अस्सल कोल्हापुरी रंगतदार असं आपण भडंग बघणार आहोत. इथे आवाज आहे का? एकदम कुरकुरीत आणि एकदम झन्नाट येणारी रंगतदार असं भडंग आपण बघणार आहोत. तो चिवडा खाऊन जर बोर झाला असेल ना, तर हा भडंग नक्की ट्राय करा. चवीला अप्रतिम लागणार आहे. आणि कलर बघा याचा, एकदम आपण इथे कोणतंच आर्टिफिशियल कलर इथे वापरणार नाहीत. घरच्या मसाल्यामध्ये अगदी साधासुद्धा आपण भडंग इथे बघणार आहोत. चला तर रेसिपीकडे जाऊया. तर 2 चमचे मी इथे जिरे घेते. ते खलबत्त्यामध्ये आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचे. जास्त असं बारीक नाही करायचं आहे आपल्याला, तर ते ओबडधोबड वाटून घ्यायचं. तर मिक्सरमध्ये मी करत नाही आहे, कारण मिक्सरमध्ये खूप बारीक व्हायची शक्यता असते. लसूण पण आपल्याला याच्यामध्येच वाटून घ्यायचं आहे. सो मिक्सरमध्ये वाटेल तर खूप बारीक होऊ शकतो. मला ओबडधोबड पाहिजे. लसूण पण मोठा मोठा वाटलेला पाहिजे. इथे बघा, मी अर्धी वाटी लसूण घेते आणि त्या जिऱ्यामध्ये इथे टाकून मी मोठा मोठा असा ठेचून घेणार आहे. खूप बारीक असं आपल्याला नाही वाटायचं लसूण इथे, तर एकदम असं ओबडधोबड वाटायचं. इथे बघा, तुम्हाला दाखवते, असं आपल्याला लसूण पाहिजे. तर माझा लसूण वाटला आहे. ते साहित्य सांगते. 1 वाटी मी ते शेंगदाणे घेते. अर्धा वाटी मी जी चण्याची डाळ असते भाजलेली, फुटाणी डाळ म्हणतात बरेच जण. कढीपत्ता घेतले थोडासा. 4 चमचे मी काश्मीरी लाल मिरची घेतले. धणे पावडर घेतले 2 चमचा आणि पिठी साखर घेते 2 चमचे. आणि चवीनुसार किंवा रंगाला आपण हळद घेतो. इथे मी भडंग जो असतो ना, त्याचा मुरमुरा घेतला आहे. तो स्पेशली जो भडंगसाठीच मिळतो तो वापरला आहे मी इथे. तुमच्याकडे जो असेल तो वापरला तरी चालेल. तर मऊ पडले असतील तर 1 तासभर उन्हात ठेवा किंवा कढईमध्ये थोडंसं गरम करा. तरी ते कढई घेते. कढईमध्ये मी 1 मोठी वाटी तेल घेते. ते छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झालं ना की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचं आणि छान मंद आचेवरती आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आणि टाकतो ना, जेव्हा भाजलेत तेव्हा कसं ओळखायचं, हे बबल्स कमी होतात आणि कलर चेंज होतो. तेव्हा आपण ओळखायचं की आपले शेंगदाणे छान भाजलेत. जास्त ओव्हर कुकिंग करू नका, करपवू नका. कडू लागतात शेंगदाणे. तो बेताने आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे तिथे. तर बघा, इथे कलर पण चेंज होतो आहे आणि बबल्स पण माझे कमी झालेत. तर आपल्याला इथे बाजूला काढून घ्यायचं ते शेंगदाणे एका प्लेटमध्ये दुसऱ्या. तर अजिबात करपून नाही घ्यायचं आहे आपल्याला. तर एकदम मी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही फ्राय केलात ना, एकदम परफेक्ट तुमचे शेंगदाणे भाजून होतील. तर आपल्याला त्याच तेलामध्ये जी फुटाण्याची डाळ आहे किंवा डाळवा आहे ते टाकून घ्यायचं. याला काही जास्त वेळ लागत नाही. 1 मिनटामध्ये हा लगेच फ्राय होतो किंवा तळला जातो. कलर थोडासा चेंज व्हायला लागला की लगेच आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचं आहे. हा लगेच लाल व्हायला लागतो, तर आपल्याला ते करायचं नाही आहे. लगेच आपल्याला 1 मिनटामध्ये थोडासा कलर असा चेंज वाटायला लागला ना, लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. त्याच प्लेटमध्ये, ज्या प्लेटमध्ये आपण शेंगदाणे काढलेत ना, त्या प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. खूप कमी साहित्यात आपण हा बनवतो आहे भडंग. तर नक्की ट्राय करा ह्या दिवाळीला. जर वेगळं काही करायची तुम्हाला इच्छा असेल ना, तर हा भडंग नक्की ट्राय करा. चवीला खूप छान होतो, एकदम कुरकुरीत होतो आणि चव तर एकदम अफलातून होते. तर नक्कीच तुमचे जे गेस्ट आहेत ना, ते तुमची तारीफ करणार आहेत जर हा भडंग खातील तर. तर डाळवं पण आपण इथे काढून घेतले. जो कढीपत्ता आहे तो टाकते मी. तो पण चांगला असा कडकडीत व्हायला पाहिजे, कुरकुरीत व्हायला पाहिजे. तो कुरकुरीत झाला की आपल्याला ह्याला पण काढून, ह्याला पण जास्त वेळ लागत नाही. लगेच 1 सेकंद, 1, 2, 3 सेकंदामध्ये हा लगेच हे होऊन येतो कुरकुरीत. तर त्याच तेलामध्ये आपण जे लसूण आणि जिरं वाटलं होतं ते टाकून घेते. बघा, इथे जर तेल तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर इथे तुम्ही ॲड करू शकता हवं असेल तर. मी काही टाकलं नाही आहे. त्याच तेलामध्ये मी इथे तो लसूण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे, कुरकुरीत करून घ्यायचं आहे. थोडासा कलर आपल्याला इथे चेंज करू द्यायचा आहे. जास्त आपल्याला ओला नाही ठेवायचं आहे. तर आपले जो भडंग आहे ना, तो मऊ पडायची शक्यता असते. तर छान कुरकुरीत होऊ द्या हा जो लसूण आहे तो.
सगळ्या गोष्टी आपल्याला मंद आचेवरती करून घ्यायचे, तरच आपले जे जे साहित्य आहे व्यवस्थित तळून निघणार आहेत. जर मोठा गॅस करून तुम्ही फ्राय केलात तर सगळे करपून जातील आणि चव खूप बेडप होते. तर प्लीज मंद आचेवरती ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या. इथे बघा माझा लसूण छान फ्राय होतोय. लसूण पण मी मंद आचेवरती असा फ्राय करून घेतला आहे. कलर चेंज होतो इथे बघा. कलर चेंज झाला आणि आपल्याला आता गॅस बंद करायचे. सगळे जे आता मसाले आहेत गॅस बंद करूनच आपल्याला टाकायचेत. तर इथे मी हिंग टाकते, थोडीशी धने पावडर टाकते, थोडीशी हळद टाकाय, खूप कमी टाका हळद, कारण कलर वेगळाच होणार आपण जास्त हळद वापरली तर. जे कश्मीरी मिरची आहे ते टाकते आणि त्या आमचूर पावडर वापरते 1 चमचा. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे तर टाका. मीठ टाकते चवीनुसार आणि हे सगळं जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. कढई बंद केल्याने काय होतं की जे आपले मसाले आहेत ते जळणार नाही आहेत. तर सगळ्या प्रोसेस ज्या आहेत आपल्याला गॅस बंद करून आपल्याला हे करायचं. तर पिठी साखर टाकते इथे मी. 2 चमचे पिठी साखर आहे, ती पण मी याच्यामध्ये मिक्स करून घेते. आता सगळ्या गोष्टी आपल्या मिक्स करून झाल्यात. तर जे मुरमुरे आहेत ते इथे बघायचं आहे कुरकुरीत आहेत कशा आहेत. तर मी याच्यामध्ये जे आपण डाळवं किंवा शेंगदाणे जे फ्राय केले होते ते याच्यामध्ये टाकायचे आहेत. ते बघा, जे आपण सगळं भाजलं होतं तळलं होतं ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि जे मसाला आहे आपला तो वरतून टाकायचा आहे याच्यात. कोथिंबीर टाकली नाही आहे कारण मऊ पडायचे चान्सेस जास्त असतात कोथिंबीरमुळे, सो मी टाकली नाही. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. तर हे सगळं आपल्याला ना एका चमचाने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल गरम असतं सो चमचा वापरा स्टार्टिंगला. थोडंसं तेल असं थंड व्हायला लागलं ना आपल्याला, नंतर आपण हाताने मिक्स करून घेऊया याला. मी ते चमचाने मिक्स करते. थोडंसं थंड झालं होतं त्यावेळेस मी हाताने हे सगळं मिक्स करून घेते. म्हणजे कसं आपले मसाले जे आहेत ते त्याच्या गाठी राहणार नाही आहेत. ज्या काही तिखटा मिठाच्या गाठी असतात त्या फुटून जातात आपण हाताने मिक्स केलं की. तर हाताने मिक्स करून घेते मी इथे. ह्या स्टेजला आपण तिखट मीठ सगळं चेक करायचं आहे. जर कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही ॲड करू शकता ह्या स्टेजला. तर मी हाताने छान चोळून घेते. ज्या गाठी होत्या तिखटाच्या मिठाच्या तर त्या फुटून जातात. तर हाताने छान मिक्स करून घ्या इथे. खूप लवकर पटकन भडंग होतो. कलर बघा काय मस्त आला आहे. मी इथे काहीतरी आर्टिफिशियल कलर वापरला आहे का? एकदम घरच्या साहित्यात घरच्या तिखटा मिठामध्ये आपण ह्या भडंग बनवू शकतो. तर बघा इथे किती सुरेख झाला आहे. तर दिवाळीमध्ये तुमच्या ना छान लावणार आहे हा भडंग. नक्की ट्राय करा आणि तुमचे येणारे जे पाहुणे आहेत ना तुमची स्तुती करून थकणार नाही आहे. तेवढा सुंदर आणि चविष्ट असा भडंग तयार होणार आहे. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला माझं चॅनल सजेस्ट करा. चलो बाय.